आज घडीला सैनिक निष्ठेची व सैनिक शिस्तीची गरज. उद्योजक सुदेश सापळे. आपण ज्या देशाच्या भूमीत राहतो त्या मायभूमीच्या मातीशी इमान राखण्याची नितांत गरज आहे. तरच जगण्याला खरा अर्थ राहतो. निष्ठा ही सैनिकासारखी हवी, त्याचबरोबर शिस्तही हवी. हा आदर्श आपण या आजीमाजी सैनिकाकडून घेऊ, असे प्रतिपादन गारगोटीचे उद्योजक सुदेश सापळे यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना केले. ते पुढे म्हणाले की शासन स्तरावर आजीमाजी सैनिकांचे काही प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सैनिक हा देशाचा महत्त्वाचा घटक असल्याने त्यांच्या उन्नतीसाठी आम्ही सर्वांनी सर्वोख्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. ते श्री शाहू वाचनालय गारगोटी ते वीर माता यांच्या सत्कारानिमित्त बोलत होते. महसूल पंधरवडा उपक्रमांतर्गत सैनिक हो तुमच्यासाठी या सदरात वीर माता वीर पत्नी यांचा सत्कार व त्यांच्या काही समस्या जाणून घेणे व त्यांचे तालुका स्तरावर निराकरण करणे या उद्देशाने उद्योगपती सुदेश सापळे यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम आयोजित केला होता. उद्योजक सुदेश सापळे दरवर्षी 15 ऑगस्टच्या दरम्यान अशा कार्यक्रमाचे आयोजन करत आले आहेत. यावेळी बोलताना जिल्हा सैनिक कार्याचे राज्य संघटक सुभेदार नामदेव पाटील म्हणाले की सैनिक सीमेवर रात्रंदिवस पहारा करतात, म्हणून आम्ही देशात निवांत फिरतो, म्हणून आम्ही देशात सुरक्षित आहोत. आजच्या तरुण पिढीने सैनिक शिस्तीचा आणि सैनिक विचाराचा आदर्श घ्यावा. यावेळी बोलताना माजी सैनिक तलाठी महादेव देसाई म्हणाले की देश सेवा करण्याची संधी आम्हा सैनिकांना मिळाली हे आम्ही आमचे भाग्य समजतो. जगातली सर्वात मोठी सेवा ही देशसेवा आहे. तिचे पालन आजच्या पिढीने प्रामाणिकपणे करणे गरजेचे आहे. यावेळी कारगिल युद्धात सहभाग घेतलेल्या 10 आजीमाजी सैनिकांचा सत्कार यावेळी करण्यात आला. तहसीलदार बुदरगड यांनी जमा केलेला ध्वज निधी ₹50,000 सैनिक कल्याण संघटनेकडे यावेळी सुपूर्द करण्यात आला. यावेळी बुदरड तहसील कार्याचे सर्व मंडलाधिकारी, तलाठी, कोतवाल, आजीमाजी सैनिक उपस्थित होते. आजीमाजी सैनिक पतसंस्थेचे चेअरमन नारायण देसाई यांनी प्रस्तावित केले, तर आभार बुदरडचे निवासी नायब तहसीलदार डॉक्टर सुशांत कांबळे यांनी केले. तर सूत्रसंचालन शाहू वाचनालयाचे कार्य TP पाटील सर यांनी केले.